आज हॉटेलमध्ये कमी पडले होते कांदे, आमचे खायचे वांदे. चला पुढे सांगतो. तर जय श्रीराम मित्रांनो, आज आपलं टाइम बॉम्बचं वायर घेऊन मी चाललो होतो बरं का किचन मध्ये. आज म्हणलं आता किचनच ब्लास्ट करून टाकतो. आणि हे बघते तुम्ही चार्जर आहे बरं का आपलं. पोरं म्हणते अरे तू हे काय आणलंय, ब्लास्ट करतो काय म्हणे आमचे हॉटेल. म्हणलं नाही रे बाबा, तेवढ्यातच वर आलो होतो आणि आलं नाही का आपल्याला ऑर्डर आली बरं का. आणि 2-4 ऑर्डर सोबतच आले होते. तेवढ्यातच नाही का शेफने पुरा आग में धुवाडा धाप करून टाकला. कुठं पनीर चिल्ली, व्हेज क्रिप्सी, मंचुरियन कंटेकिन, कुठं काय काही बी आलत राव. आता आपल्याला करायची कठीण मायला. म्हणलं आता आपल्याकडे हॉटेलमध्ये नाहीये कांदे, आता झाले म्हणलं खायचे वांदे. म्हणलं आता तुम्हाला भूक लागली असं थोडी डाळ खिचडी दाखवून द्यावा नाही का. आता डाळ खिचडी खा म्हणलो होतो, फक्त म्हणलो होतो मी. तुम्ही नाही का सारीच खाऊन घेतली बा. आता मला नाही का डबल राईस भिजवणं पडन. पहिले तर आपल्याला राईस धुवायच्या पहिले मी नाही का फटाफट धुवून घेतला. आणि त्याच्यानंतर इकडे पण ऑर्डर चालूच होत्या. मला इकडे राईस भिजूस तर पनीर चिल्ली रेडी. म्हणलं वाह, इस कारीगर को 50 लाख नाही 50 करोड देंगे. कसं हे आलं नाही तोंडात पाणी. आपली घरी आहे राणी, विषय हाड आहे. आणि आपल्या हॉटेल समोर 2-4 फुलाचे झाड आहे. त्याच्यानंतर मग लगेच कोथिंबीर वगैरे कापून घेतली. कटिंग पण करायची नाही तर नुसतं टाइमपास काय लावलंय राव. घ्या म्हणलं लसूण बिसून धडधड पुरं चॉपिंग करून घेतलं बा. म्हणलं आता चहा प्यायची राव, मला लय टेन्शन आलंय. चहा पिऊन घेतली. त्याच्यानंतर कोळसा आणायला निघलो. तेवढ्यातच आलो होतो मी कोळसा भरायला. आज एवढ्या रागात कोळसा भरला ना, एका मिनिटातच कोळसा भरून घेतला. तोपर्यंत आपल्याला फटाफट फॉलो करून घ्या बरं का.